नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, सध्या सरकारी नोकर भरती अंतर्गत विविध विभागांमार्फत या ठिकाणी मेगा भरती अंतर्गत जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत, ज्यामध्ये टोटल सध्या जवळपास 40,000 प्लस जागांसाठी वॅकन्सीज अवेलेबल आहेत, ज्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता। या कोणकोणत्या विभागांमार्फत वॅकन्सीज रिलीज करण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर त्यासाठी पे स्केल काय याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असाल किंवा पदवीधर असाल, कोणतीही पदवी असेल, तुमच्यासाठी या मेगा भरती अंतर्गत विविध जागा भरल्या जात आहेत। सो मेक शुअर तुम्ही या भरतींबाबतचा आज अपडेट या ठिकाणी घेऊन जर अर्ज केलेला नसेल तर नक्की करू शकाल। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। आज आपण शॉर्टमध्ये या सर्व जाहिरातींचा अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल, चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी या चॅनल मार्फत करत असतो। बघा मित्रांनो, ज्या काही जाहिराती आपण पाहणार आहोत त्यासाठी ऑलरेडी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात झालेली आहे किंवा काहीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट आहे ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला जर या भरतींबाबतचा अपडेट नसेल तर नक्की आजच्या व्हिडिओमधून तुम्ही घेऊन त्या ठिकाणी अर्ज करणे सर्वात अगोदर महत्त्वाचं आहे। सर्वात पहिली जाहिरात जी सध्या सुरू आहे ती मित्रांनो, जो परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड परभणी अर्थात परभणी जिल्हा बँकेमार्फत या ठिकाणी विविध पदांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये लॉ ऑफिसरच्या जागा आहेत, चार्टर्ड अकाउंटंटच्या जागा आहेत, IT ऑफिसर बँकिंगच्या जागा आहेत, बँकिंग ग्रेड 1 ग्रेड 2 च्या जागांसाठी तुम्हाला या ठिकाणी वॅकन्सीज आणि क्वालिफिकेशन पाहता येईल। या व्यतिरिक्त अकाउंटंट, क्लर्क, सब स्टाफ आणि सब स्टाफ ड्रायव्हरच्या पदांसाठी सुद्धा तुम्हाला वॅकन्सी सध्या अवेलेबल आहेत। सर्वात महत्त्वाचं पद या भरतीमधलं जे क्लर्कचं आहे त्यासाठी प्रयत्न करणे तुम्हाला आवश्यक आहे। तुम्ही जर स्थानिक कॅन्डिडेट असाल परभणी हिंगोलीतले तर तुम्ही जवळपास 70% जागा तुमच्यासाठी रिझर्व आहेत। इतर महाराष्ट्र स्टेटमधून सुद्धा कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात, ज्यांच्यासाठी 30% जागा या भरतीमध्ये रिझर्व आहेत। असे टोटल 129 क्लर्कच्या जागा मित्रांनो आहेत, ज्यासाठी तुम्ही ग्रॅज्युएशन विथ मिनिमम 50% मार्क्स असेल तर अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त दुसरं कोणतंच क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे। एज लिमिट या सर्व गोष्टी डिटेलमध्ये ज्या आहेत त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांच्या अवेलेबल आहेत किंवा आपल्या चॅनलवर याबाबतचा डिटेल व्हिडिओ आहे तोही तुम्ही पाहू शकता। यासाठी 25/11/2025 पासून 10/12/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे। सो काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत, अजूनही यासाठी अप्लाय केलेलं नसेल तर नक्की अर्ज करा। तुम्हाला स्थानिक जॉब त्या ठिकाणी मित्रांनो परमनंट त्या ठिकाणी फुल टाइम जॉब करण्याची संधी त्या बँकेमार्फत प्रोव्हाइड केलेली आहे। ही पहिली जाहिरात आहे, ज्याबाबतचा अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। दुसरी जाहिरात आहे ती मित्रांनो या ठिकाणी नुकतीच हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल बॉम्बे नागपूर बेंचसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठसाठी भरती मित्रांनो या ठिकाणी होत आहे, ज्यासाठी 26/11/2025 ला जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये जे पद भरले जाणार आहे ते आहे ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रेटर फॉर मराठीचं, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता 6 कॅन्डिडेट सिलेक्ट केले जातील, 2 कॅन्डिडेट्स वेटलिस्टवर असतील, असे टोटल 8 कॅन्डिडेटसाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यासाठी S18चा पे स्केल 49,100 ते 51,800 तुम्हाला पाहायला मिळत आहेत। क्वालिफिकेशन काय असणार आहे बघा, तर तुमची डिग्री पाहिजे मित्रांनो। यामध्ये इंग्लिश, मराठी किंवा या लँग्वेजमध्ये प्रेफरन्स दिला जाईल ज्यांच्याकडे लॉ डिग्री आहे त्यांच्यासाठी। त्याचबरोबर तुम्हाला इंग्लिश, मराठी या व्यतिरिक्त या ठिकाणी हिंदी किंवा कोकणी भाषेमध्ये सुद्धा तुमचं प्रोफिशियन्सी असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। आणि MSc किंवा त्या रिलेटेड सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। जी दुसरी जाहिरात आहे त्यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 27/11/2025 पासून सुरुवात झालेली आहे, 12/12/2025 पर्यंत तुम्ही याबाबत अप्लाय करू शकता। या भरतीचा अपडेट सुद्धा आपल्या चॅनलवर डिटेलमध्ये अवेलेबल आहे। तुम्ही बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून सुद्धा या भरतीबाबतची नोटिफिकेशन रीड करून या ठिकाणी अप्लाय करू शकता। अप्लाय करण्यासाठी मात्र 300 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे। दुसरी जाहिरातीबाबतचा अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी कव्हर केलेला आहे। तिसरी जी महत्त्वाची जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे ती मेगा भरती अंतर्गत प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे, ज्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या जे विविध आर्म फोर्सेस आहेत, SSFI, रायफलमन, GD, आसाम रायफल्स आहेत, या विभागामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती अंतर्गत जवळपास 25,000 जागांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। जागांचं विश्लेषण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। 25,487 टोटल जागा भरल्या जातात मित्रांनो, ज्यामध्ये पे लेवल 3 तुम्हाला 21,700 ते 69,100 या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मेजरली जागा यामध्ये 10वी पासवर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। अर्थात सर्व जागांसाठी तुम्हाला फिजिकल क्वालिफिकेशन सोडलं तर एज्युकेशन क्वालिफिकेशन हे 10th पास राहणार आहे। फिजिकल क्वालिफिकेशन बाबतची माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता। मात्र या ठिकाणी तुम्ही बघू शकता BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR आणि SSFच्या
वेगवेगळ्या फोर्स ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहेत त्यामध्ये मेल आणि फिमेलच्या वेगवेगळ्या जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. सो या भरतीबाबत तुम्हाला नक्कीच अधिकची माहिती आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, ती तुम्ही घेऊ शकता. मी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला सांगत आहे जे 1/1/2026 या ठिकाणी कंप्लीट पाहिजे ते तुम्हाला या ठिकाणी मॅट्रिक्युलेशन और 10th पास असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त दुसरा कोणताच क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे. तो 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल तर या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करू शकता. अर्थात हे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. या व्यतिरिक्त फिजिकल क्वालिफिकेशन सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये नोटिफिकेशनमध्ये पाहता येईल आणि ज्या बेसिसवर तुम्ही महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीसाठी तयारी करत असाल त्याच बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करून यासाठी सुद्धा तयारी करू शकता. यामध्ये बघा आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये अप्लाय करण्यासाठी 1/12/2025 पासून 31/12/2025 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत. त्याच दरम्यान तुम्ही फी सुद्धा त्या ठिकाणी भरू शकता. फेब-एप्रिल 2026 मध्ये याची एक्झाम होणार आहे पोलीस भरती महाराष्ट्र शासनाची. त्याच्या दरम्यानच तुम्ही यासाठी प्रिपरेशन करू शकाल. सो ही तिसरी जाहिरात मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे ज्यामध्ये 25,000+ जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. चौथी जाहिरात मित्रांनो नक्कीच प्रसिद्ध झालेली आहे जी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अर्थात CBSE मार्फत रिलीज करण्यात आलेली रिक्रुटमेंट प्रोसेस आहे. यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ऑल इंडिया कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन होत आहे ज्यासाठी 2/12/2025 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता यामध्ये विविध पदे आहेत मित्रांनो ज्यामध्ये पहिल्या 3 पदांसाठी तुम्ही कोणत्याही पदवीवर अप्लाय करू शकता. कोणतीही पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी. जी ज्युनियरची पदे आहेत ज्युनियर अकाउंटंट ज्युनियर असिस्टंटची ही फार महत्त्वाची पदे आहेत मित्रांनो ज्यासाठी 12वी पास प्लस टायपिंग असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. याचं क्वालिफिकेशन सांगायचं झालं तर ज्युनियर अकाउंटंटसाठी तुम्ही बघू शकता 12वी पास आणि या ठिकाणी टायपिंग तुमचं असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त जे ज्युनियर असिस्टंटचं पद आहे त्यासाठी सुद्धा 12वी पास आणि टायपिंग असेल इंग्लिश 35 वर्ड्स पर मिनिटचं तर तुम्ही अप्लाय करू शकता. ही 2 महत्त्वाची पदे आहेत ज्यासाठी अगेन तुम्हाला अर्ज करता येणार आहे. या व्यतिरिक्त सुद्धा इतर पदांसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. यासाठी 2/12/2025 पासून 22/12/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन जे आहे ते अर्ज करायचे आहेत. यासाठी सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तोही तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये एज लिमिट पे स्केल कसा असणार आहे तुम्हाला रिक्रुटमेंट प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती मी कव्हर केलेली आहे. ही चौथी जाहिरात जी आहे ती सध्या सुरू आहे मित्रांनो यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. जी 5वी जाहिरात आहे मित्रांनो ती या ठिकाणी SBI मार्फत नुकतीच रिलीज करण्यात आलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती होत आहे. तरी मित्रांनो जवळपास कॉन्ट्रॅक्ट पिरियड तुमचा 9 इयर्सचा राहणार आहे. त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही त्या ठिकाणी स्टेबल जॉब या ठिकाणी घेऊ शकता. यामध्ये VP वेल्थ SRMच्या टोटल 500 जागा आहेत. AVP वेल्थ RM च्या 206 जागा आहेत आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह जे महत्त्वाचं पद आहे ज्याच्या 284 जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत. त्यामध्ये स्पेसिफिक महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रोसाठी सुद्धा जागा अवेलेबल आहेत त्याही तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण बघणार आहोत त्या अगोदर बघा महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रोसाठी ज्या जागा आहेत त्या कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हच्या AVP वेल्थच्या SRM आणि RMच्या जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्या जागांसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता जेणेकरून तुमचं जॉब लोकेशन हे त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये तुम्हाला मिळेल. याबाबतचा डिटेलमध्ये मी काल अपलोड केलेला आहे. या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हचं जे ग्रॅज्युएशन आहे क्वालिफिकेशन आहे ते ग्रॅज्युएशन लागणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही अधिक माहिती आपला जो काल व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो त्या ठिकाणी पाहून घेऊ शकता किंवा SBIच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा या भरतीबाबतचा अपडेट अवेलेबल आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची भरती मित्रांनो अर्थात SBIच्या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन लिंक जे आहे ते अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता 2/12/2025 पासून 23/12/2025 पर्यंत. शेवटची भरती आपण या ठिकाणी पाहत आहोत जी आहे CBSEच्या अंडर येणाऱ्या केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती मार्फत ही प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे. यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची डेट संपलेली होती मात्र आता पुन्हा ती एक्सटेंड केलेली आहे. काहीच दिवस आहेत तुम्ही लवकरात लवकर या मेगा भरतीसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. जवळपास 14,000+ जागा या मेगा भरती अंतर्गत या ठिकाणी भरल्या जात आहेत ज्यामध्ये नॉन टीचिंगच्या जागा फार महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. शिक्षकांच्या जागा सुद्धा भरपूर आहेत मात्र नॉन टीचिंग स्टाफमध्ये सिनियर सेक्रेटरी असिस्टंट ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट या व्यतिरिक्त स्टेनो असिस्टंट सेक्शन ऑफिसर याच्या पदे KVS मध्ये त्याचबरोबर NVS मध्ये भरली जात आहेत ती तुम्ही पाहू शकता आणि भरपूर पदे आहेत नॉन टीचिंग स्टाफची सुद्धा ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. सो ओव्हरऑल बघितलं तर ही भरती सुद्धा फार महत्त्वाची आहे. यासाठी डेट एक्सटेंड झालेली आहे मित्रांनो 11 डिसेंबर 2025 नंतर ही ऑनलाईन अप्लाय करण्याची डेट एक्सटेंड केलेली आहे. सो अजूनही तुम्ही जर या ठिकाणी अप्लाय केलेला नसेल तर अर्ज करू शकता. सो जवळपास 5 वेगवेगळ्या महत्त्वाच्या जाहिराती आपण पाहिलेल्या आहेत. पोलीस भरतीसाठी सुद्धा 1 दिवस मित्रांनो 1-2 दिवस शिल्लक आहेत त्यामुळे लवकरात लवकर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सुद्धा अप्लाय करू शकता आणि या भरतीसाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता.
जर बघितला ओव्हरऑल तर मित्रांनो भरपूर जागा सध्या अवेलेबल आहेत. महाराष्ट्रामध्ये जरी कमी जागा असल्या तरी इतर स्टेटमधल्या जागांसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता, ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतात, जेणेकरून तुम्हाला एक स्टेबल जॉब त्या ठिकाणी मिळून जाईल. यापैकी कोणत्याही एका जाहिरातीबद्दल तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.